हॅलो पिंटे, 14 एप्रिलच्या आत आपला बॅनर चौकात लागला पाहिजे. आणि हो, बाबासाहेबांच्या फोटो सोबत माझा पण फोटो जरा दिसू दे. जरा मोठाच ठेव काय. अरे बाकी सगळी पोरं खाली ऍडजस्ट कर रे. हा चल. अहो दादा या ना बसा. अहो काय करताय तुम्ही? अहो बसा हो, एवढा मोठा माणूस आमच्या दुकानात आलाय बसा. अहो एवढं कशाला? बरं दादा आपल्याकडे कुठली पदवी हो? पदवी? कसली पदवी? अहो कुठली तर पदवी असेल तुम्हाला, महात्मा डॉक्टर यातली काहीतरी असेल. यातलं काय नाही हो. नाही मग नक्कीच तुम्हाला कुठला तरी अवॉर्ड भेटला असेल. भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण यातलं कुठलं भेटलंय? अहो नाही हो दादा. हे पण नाही. हा मग नक्कीच तुम्ही पुस्तकं लिहिली असतील. किती पुस्तकं लिहिलीत तुम्ही? 2000, 3000, 4000? अहो नाही हो, पुस्तकं पण नाही लिहिली मी. आणि हे सगळे प्रश्न मला का विचारताय? अहो दादा तुम्ही जर काय कुठल्याच गोष्टीचं पात्र नाहीये, तुम्हाला काय अधिकार आहे बाबासाहेबांसोबत तुमचा फोटो लावण्याचा? अहो, त्यांनी तर संविधान लिहिलं, त्यांच्यामुळे आपलं शिस्त, कायदे, हक्क लागू झाले. हे बघा दादा, आपण किती जरी मोठे झालो ना तरी महापुरुषांसोबत आपण आपले फोटो लावणे इतके कधीच मोठे होऊ शकत. महापुरुषांच्या बॅनरवर महापुरुषच झळकले पाहिजे. हॅलो पिंट्या, बॅनरवरून आपल्या सगळ्यांचे फोटो काढून टाक. बाबासाहेबांच्या बॅनरवर फक्त बाबासाहेबच झळकले पाहिजे. वा दादा वा.